नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी जतचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीच्या जतच्या विकासाबाबत केलेल्या घोषणांची पूर्तता झाली नसल्याचा आरोप करत जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे जतचे नेते तमनगौडा रवी पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षातील नेत्यांनीच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यपद्धतीवर टीका केल्याने खळबळ उडाली आहे। उमदी MIDCसाठी जागा व निधीची व्यवस्था नाही, तसेच 3 वेळा जाहिरात देऊनही एकही उद्योग आला नसल्याचा दावा पाटील यांनी केला। जत तालुक्यातील 8 गावे व 66 वाड्या वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू असून जनावरांसाठी चारा उपलब्ध नसताना विविध मोठ्या घोषणा केल्या जात असल्याची टीकाही त्यांनी केली। बांबू लागवड, जलजीवन मिशन, MIDC आणि जतला देवभूमी करण्याच्या घोषणांमुळे रस्ते, पाणी, आरोग्य व शेतीच्या प्रश्नांमध्ये नेमका काय बदल होणार हे पडळकर यांनी स्पष्ट करावे अशी मागणी पाटील यांनी केली। केवळ अपयश झाकण्यासाठी घोषणा करून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला। इतरांनी केलेल्या कामांचे श्रेय घेण्याऐवजी जाहीरनाम्यात कामे पूर्ण करून त्याचे उद्घाटन करावे असे खुले आव्हान त्यांनी दिले। माडगेळ येथे जिल्हा परिषद निधीतून झालेल्या कामाचे आमदार पडळकर यांनी घाईघाईने उद्घाटन केल्याचा आरोप तमनगौडा पाटील यांनी केला। या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सावित्री रवी पाटील यांनी किंवा जिल्हा परिषदेच्या कोणत्याही प्रमुख पदाधिकारी तसेच अधिकारी यांना देखील निमंत्रण देण्यात आले नव्हते। याबाबत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले। गोपीचंद पडळकरांनी जत तालुक्यातील माडगाळ गावामध्ये जिल्हा परिषदमधील मंजूर झालेले पशुवैद्यकीय दवाखान्याचे घाईघाईने उद्घाटन भूमिपूजन केलेले आहे। त्या पशुवैद्यकीय दवाखान्याची इस्टिमेट, त्याची मंजुरी, त्याचे प्लॅन सगळं जिल्हा परिषद मार्फत झालेलं आहे। खरं म्हणजे याचे भूमिपूजन आणि उद्घाटन जिल्हा परिषदचे पशुसंवर्धन सभापती असतील, जिल्हा परिषद अध्यक्ष असतील यांच्यामार्फत होणं आवश्यक होतं आणि कुठलाही अधिकारीसुद्धा या ठिकाणी उपस्थित नाही या उद्घाटनच्या वेळी आणि कुठल्याही पंचायत समितीचे स्थानिक सदस्य उपस्थित नाही आहे। गोपीचंद पडळकरांनी स्वतःचे आमदार फंड असेल, स्वतःचे बजेटमधलं कामं असेल तर त्यांनी भूमिपूजन करायला काही हरकत नाही। दुसऱ्यांनी मंजूर केलेले कामं, दुसरे संस्थेची कामं उद्घाटन करून भूमिपूजन करून फुकटचे श्रेय घेण्याचे प्रयत्न करायला आलेत। माझं एक ओपन चॅलेंज आहे गोपीचंद पडळकरांना, तुम्ही आमदार होऊन 2 वर्ष झालेले आहे। 10,000 जतमधल्या बेरोजगारांना तुम्ही रोजगार उपलब्ध करून देणार होता, 2,000 एकरमध्ये MIDC करणार होते, त्याचे भूमिपूजन करा दम असेल तर तुम्ही, आणि त्याची तारीख सांगा। तुम्ही त्याची MIDCचं उद्घाटन कधी करणार आहे, त्याची भूमिपूजन करणार आहे, तुम्ही डिक्लेअर केलेले तुमचे विधानसभेची निवडणुकीतले जाहीरनाम्यातलं आहे आणि आमच्या जतच्या बेरोजगारांना रोजगार देतो म्हणून फसवून तुम्ही मतं घेतलेलं आहे। तुमचा दम असेल तर त्याचे उद्घाटन करा ना। निवळ जिल्हा परिषदचे पशुसंवर्धन दवाखाना, अंगणवाडी आणि उद्या ग्रामपंचायतीतल्या कुठलं तरी वार्डातलं गटरचे उद्घाटन असले तुमचं लेवल नाही आहे ना। तुम्ही भाषण सुरू केलं की 500-1000 कोटीचं पुढचं बोलताय आणि कुणाची मागणी नाही ते देवभूमीची दर्जा दिल्यानंतर जतमध्ये काय रस्त्याची दर्जोन्नती होणार आहे, काय MIDC मंजूर होणार आहे, काय MIDCतनं लोकांना रोजगार मिळणार आहे, काय बांबू लागवडीचं तुम्ही 500 कोटीची योजना आणणार आहे ते मिळणार आहे। देवभूमीचं डिक्लेअर झाल्यानंतर जत तालुक्याला कुठल्या घटकाला तुम्ही न्याय देणार आहे त्याची स्पष्टता करा, अन्यथा जमत नसेल तर आमच्या तालुक्यातनं तुम्ही मुक्त व्हा आणि राजीनामा द्या। आणि तुम्ही जर दुसरे जिल्हा परिषदचे कामामध्ये हस्तक्षेप सुरू केलेले आहे, असं उद्योग करायचं ॲक्च्युली तुमचा विषय नाही आणि या विषयावरती आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लेखी स्वरूपात तुमच्या विरोधात आम्ही तक्रार करणार आहे। जिल्हा परिषदच्या कामामध्ये तुम्ही हस्तक्षेप करता, उद्या ग्रामपंचायतीच्या कामामध्ये तुम्ही हस्तक्षेप करणार, तालुक्याची जनतेने तुमच्याकडून मोठी अपेक्षा ठेवून तुम्ही खोटे नाटे आश्वासन दिलेले त्याच्यात काहीतरी पूर्तता होईल म्हणून तुम्हाला निवडून दिलेलं आहे। याच्याशिवाय तुम्ही जमत नसेल तर MIDC वगैरे तुम्ही जे जाहीर केले ते होत नसेल तर राजीनामा द्या आणि दुसऱ्यांनी मंजूर केलेले कामाचे भूमिपूजन करून श्रेय घ्यायचे असले धंदा बंद करावेत।
आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.